जी सगळ्यात मोठी विलन बनली आहे ना निकी, मी तिला मानेन की ती अशी सूत्र हलवते आणि तिचं काम बाकीचे सगळे करत असतात. हां, ती डिक्टेट करते. सूरज चव्हाण तो स्टारच आहे खरंच. आणि तो मुलगा इतका प्युअर आहे, तो इतका साधा भोळा, तो इतका जेन्युइन आहे मुलगा. तो एकटा पुरून उरलाय त्या तिघा चौघांना, एकटा. जेव्हा कपडे ओढले जात होते तिकडून तो बोलत होता कपडे फाटले तरी चालेल, ओढ. जर मी जॅकेट काढलं असतं त्या निकीने तो ड्रेस ओढायला विचार केला नसता. ती मुलगी तशी आहे. बिग बॉस सीझन 5 मराठीमध्ये सुरू आहे सध्या आणि त्याची चर्चा सुरू आहे महाराष्ट्राच्या घराघरामध्ये. यंदाचा जो सीझन आहे तो फार म्हणजे जास्त हिट होताना आपल्याला दिसतो आहे आणि त्यासाठी काही कारणंसुद्धा आहेत. याच बिग बॉसच्या घरामधल्या योगिताजी सध्या आपल्यासोबत आहेत. त्या नुकत्याच बाहेर आलेल्या आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊ बिग बॉसच्या घरात नेमकं काय चालतं आहे, कॅमेऱ्याच्या मागे काय गोष्टी घडत आहेत. योगिताजी, कसा तुमचा अनुभव होता आणि बाहेर आल्यानंतर काय वाटतं आता? नाही, खूप छान वाटतंय. खूप असं वेगळं वाटलं. 21 दिवसांनंतर आम्ही आभाळ पाहिलं, गाड्या, माणसं. तिथे नाही दिसत आभाळ? नाही, आभाळ नाही, कवर्ड असतं. किती वाजलेत काय काहीही कळत नाही. त्यामुळे बाहेर येऊन तर डेफिनेटली छान वाटतंय. ते एका पक्षीला पिंजऱ्यातून बाहेर काढल्यावर कसं आजाद असतो तसं वाटत होतं. आणि कॅमेऱ्याच्या मागे काही नाही, तिकडे जे काही घडतं कॅमेऱ्याच्या समोरच सगळं घडतं. प्रेक्षकांना 1 तास बघायला मिळतं. तो सेम 1 तास आम्ही 24 तास तिकडे आज जगत असतो. प्रवास छान होता. मला आतमध्ये असताना तो डिफिकल्ट वाटत होता खूप जास्त, कारण म्हणजे जो व्यक्ती आत असतो त्यालाच ते कळतं की किती ते अवघड आहे. आणि मला पर्सनली फार कोणी काही त्रास नाही दिला, मी जेन्युइनली सांगते. मला कोणी फार टार्गेट नाही केलं. पण मला जे काही थोडंफार सुरुवातीला माझ्यासोबत झालं त्याचा किंवा इतरांसोबत जे होत होतं ते बघून मला त्रास होत होता. कदाचित नाही झालं पाहिजे, पण एखाद्या व्यक्तीला जर त्रास होतोय तर त्याला आपण जज नाही करू शकत. इव्हन मी माझ्या स्वतःच्या फिलिंग्सना जज नाही करू शकत. ते चुकीचं असतं. त्रास होतोय तर त्रास होतोय, ते मान्य करणं गरजेचं आहे. ते सांगणंही गरजेचं आहे की मला त्रास होतोय आणि ते समोरच्याने ॲप्रिशिएट नाही म्हणणार मी, पण समजून घेणं महत्त्वाचं असतं. जे मला समजून घेतलं गेलं आणि त्यासाठी मी आय एम इटर्नली ग्रेटफुल टू एव्हरीवन. आणि फॉर्च्युनेटली सगळं छान झालं. मला वाटलेलं मी खूप ट्रोल होईन की मी रडते किंवा खेळत नाहीये किंवा भांडत नाही. मी सायलेंट नव्हते. अरे मी व्यवस्थित बोलायचे, पण एका तासात भांडणं दाखवणार ना ते, तर ते त्यात मी नसायचे फार. तर ते एक आहे की प्रेक्षकांनी खूप त्याही गोष्टीला खूप त्याही गोष्टीवर खूप प्रेम केलं. टास्कमध्ये त्यांनी मला खेळताना बघितलं. टास्कमध्ये मी खूप छान खेळायचे आणि मला ते फार आवडायचं. मला टास्क आवडायचे, पण त्यातही खूप फिजिकल जेव्हा व्हायचं ना तेव्हा त्याचा मला त्रास व्हायचा की अंगावर चढून खूप लोकांना कपडे ओढणं वगैरे. ते तर म्हणजे फारच वाईट असतं. ते मुलींचे कपडे ओढत होत्या, मुलीच मुलींना काहीतरी बोलत होत्या. हां, सो ते फार वाईट होतं. पण ठीक आहे, त्या सगळ्या अनुभवातून मी खूप काही शिकले. मी खूप स्ट्रॉंग झाले आणि म्हणजे प्रेक्षकांना दिसलं की मी काय केपेबल आहे, मी काय करण्याच्या केपेबल आहे ते त्यातून दिसलं. त्याचा मला आनंद आहे. आणि त्यामुळे खूप म्हणजे मला अजिबात एक्सपेक्टेड नव्हतं की लोक इतकं प्रेम देतील मला एलिमिनेट झाल्यानंतर सुद्धा. सो थँक्यू सगळ्या प्रेक्षकांना. की लोकांचं जे प्रेम आहे त्याच प्रेमामुळे लोकांना ही सुद्धा अपेक्षा होती की तुम्ही घरात थांबावं. तर तुम्ही का नाही थांबलात आणि काय नेमक्या फिलिंग्स होत्या, काय अडचणी होत्या, त्याबद्दल काय सांगा? नाही, जसं मी म्हटलं की एखाद्याला जर त्रास होत असेल तर तो मान्य करणं, मी तो मान्य केला की मला त्रास होतोय. प्लस त्यावर वर्क करण्याचाही मी प्रयत्न केला. नाही असं नाही, मला हेल्प केली, मला बिग बॉसने हेल्प केली, मला सगळ्या कंटेस्टंट्सनी, इवन दुसऱ्या टीमचे आहेत त्यांनी सुद्धा. तेही मी ॲप्रिशिएट करेन. निकी असेल, जान्हवी असेल, वैभव असेल, त्यांनी कधीच मला कोणत्या प्रकारचा तसा डिरेक्टली त्रास दिला नाही, कारण मला ऑलरेडी त्रास होत होता. सो त्यांनी मला नेहमी सगळ्यांनीच मला समजवायचा प्रयत्न केला आणि हेल्प केली. पण त्रास होतो हे मान्य करणं आणि त्याला जज न करता पुढे जाणं हे इम्पॉर्टंट असतं. बरोबर. प्रेक्षकांना मी हवी होते त्यासाठी मी एकदा सांगते की थँक्यू की त्यांनी माझ्याकडून ज्या अपेक्षा ठेवल्या, कारण त्या नसत्या तर कदाचित मला जास्त दुःख झालं असतं. पण त्या अपेक्षा ठेवल्या त्यांनी आणि त्यांचा अपेक्षाभंग केला, ह्यासाठी खरंच मनापासून सॉरी, खूप जास्त सॉरी.
पण मला जेवढं जमलं तेवढं मी केलं. आणि बाकी मी आता आहेच, प्रेक्षक कुठे नाही जाते, मी कुठे नाही जाते, टेलिव्हिजन आहे आपला, तुम्हाला एंटरटेन मी वेगळ्या मार्गाने करेन. मी माझ्या कामातून तुम्हाला सगळ्यांना एंटरटेन, तिकडे मी जास्त तुम्हाला एंटरटेन करू शकेन बिग बॉसपेक्षा. आणि बाकीचे जे कंटेस्टंट्स आहेत ते कुठेतरी मला ऑनेस्टली माझ्यावर जास्त डिझर्विंग वाटत होते, बिकॉज त्यांना राहण्याची ती इच्छा होती, ते मेंटली इमोशनली स्ट्रॉंग राहत होते एकमेकांसाठी. ते गेम व्यतिरिक्त जो पॉलिटिक्स असतो तेही ते खेळत होते. मला ते पॉलिटिक्स कुठेतरी जमत नव्हतं असं मला वाटलं. कारण फक्त टास्क खेळणे हे बिग बॉस नाही आहे. माझं टास्क खेळून मी गप्प बसेन तर तसं नसतं. हवं तिथे स्टँड घेणं, बोलता येणं, समोरचं माणूस ज्या पद्धतीने लढते त्या पद्धतीने तुम्हाला लढता आलं पाहिजे. ती जी कला आहे ना ती DP दादांमध्ये आहे, अभिजितमध्ये आहे. सो मी त्यांच्यासाठी चेअर करेन बाहेरून, आणि माझं बाहेर जे काम आहे मी त्याकडे पुन्हा वळेन. सर्वात जास्त आवडलेले कॅरेक्टर्स तुमचे काही सहकारी कुठले होते घरात, तुमच्या टीममधले आणि टीमच्या बाहेरचे सुद्धा? टीमच्या बाहेरचे तर कोण नाही आहे. म्हणजे मला ती जी दुसरी टीम आहे त्यांच्यातलं कोणीच नाही आवडत. आय एम बिंग व्हेरी ऑनेस्ट, खूप ऑनेस्टली सांगते मी. कारण त्यांच्यातलं कोणीच नाही आवडत, कोणीच इंडिव्हिज्युअली खेळत नाही. उलट मी त्यातल्या त्यात जी सगळ्यात मोठी विलन बनली आहे ना निकी, मी तिला मानेन की ती अशी सूत्र हलवते आणि सगळ्या तिचं काम बाकीचे सगळे करत असतात. हां, ती डिक्टेट करते आणि ते करता येते तिला आतमध्ये. सो मी कुठेतरी ती चांगली प्लेअर आहे. आणि बाकीचे जे लोक आहेत तिच्या हाताखालचं एक हां टीम ए मधले तिची कामं करतात, तिचं ऐकतात, तिला फॉलो करतात. सो ते चुकीचं आहे. ती तर डिक्टेट करते ना, ती तिचा गेम खेळते, शी इज राईट असं वाटायला लागतं का पॉईंट नंतर. आणि आमच्या टीममधले अभिजित एक आहे, तो खूप चांगला मुलगा आहे, खूप चांगला ह्युमन बिईंग आहे. ते खेळताही चांगलं. हो, तो आणि खेळतात ते जेन्युअनली तो खेळतो. म्हणजे असं काहीतरी डर्टी पॉलिटिक्स नाही आहे, अनफेअर गेम कुठे नाही आहे. जिथे त्याची जरी निकीसोबत फ्रेंडशिप चांगली असली तरी सुद्धा तो हवं तिचं स्टँड घेतो. असू शकते. हां, अंकिता आहे. अंकिता खूप इमोशनल आहे माझ्यासारखी. जरा तिने ते माझ्यासारखं माझ्यासारखं नाही, म्हणजे तिने जर ते थोडं सांभाळून घेतलं स्वतःला तर ती सुद्धा छान खेळू शकते, टिकेल. आणि DP दादा एक आहे, त्यांच्यात खूप पोटेन्शियल आहे, ते खरंच खूप चांगले आहेत. आणि आय होप की त्यांनी खूप पुढेपर्यंत जावं. ते खूप हुशार आहेत, खूप जास्त हुशार आहे तो माणूस. तुमच्याबद्दल होतं तसं DP दादांबद्दल सुद्धा लोकांना वाटतंय की या माणसाकडून अपेक्षा खूप आहेत, पण तो थोडासा शांत राहतोय किंवा DP दादा शांत वाटतात तुम्हाला? हो, प्रेक्षकांना नक्की ते कुठेतरी बॅकफुटला वाटतं. जिथं ॲग्रेशन पाहिजे तिथं त्यांच्याकडून येत नाही, अशा काही गोष्टी दिसत आहेत. नाही, ते शांत नाही आहेत. ते ना ते 24 तास ह्युमर त्यांचं चालू असतं. ते खूप कॉमेडी करतात आणि ते तसेच आहेत. जेन्युअनली तो माणूस तसाच आहे. ते सतत त्यांची कॉमेडी चालू असते. सो अंकिता त्यांना सारखं सांगायचे की तुम्ही जिथे ॲग्रेसिव्ह झालं पाहिजे तिकडे फनी होऊ नका. एक्झॅक्टली, त्याचा सिरियसनेस कमी होतो, जे बरोबर आहे. बरोबर. तर त्यामुळे ते शांत वाटते. शांत तर डेफिनेटली कुठल्याच अँगलने शांत नाही आहेत. हा, ॲग्रेशन कमी पडत असेल, ते पण आहेत ॲक्च्युली ॲग्रेसिव्ह, पण कदाचित ते तासाभरात त्यांचं ॲग्रेशन दिसत नसेल, पण आहेत ते हुशार आहेत, डिप्लोमॅटिकसुद्धा आहेत, कॅल्क्युलेटिव्हसुद्धा आहेत. सो खरंच DP दादांकडून खूप अपेक्षा आहेत आणि आय एम शुअर ते खूप छान खेळतील. आणखी कुठले सहकारी तुम्हाला आवडले? सूरज चव्हाण. सूरज तर सध्या स्टार झालेला आहे, तो स्टारच आहे खरंच. पहिल्या वीकमध्ये तो सगळ्यात वीक वाटला होता सगळ्यांना, पण आणि तो मुलगा इतका प्युअर आहे, तो इतका साधा भोळा, तो इतका जेन्युइन आहे मुलगा. तो खरंच म्हणजे मला विश्वास नाही बसत कधी कधी की आजकालच्या जगात अशी लोक आहेत. आपण कुठेतरी जजमेंटल होऊन त्यांना म्हणजे पहिल्या आठवड्यात सगळे की बघण्यावरून, दिसण्यावरून, बोलण्यावरून जज करत होते एकमेकांना. नाही, राहणीमान फार दिसत नव्हतं मला, पण तो बोलतच नव्हता काही. सो त्याच्या डिसिजन मेकिंगवर मी पण त्याला पहिल्याच ह्याच्यात की डिसिजन नाही घेऊ शकत हा. पण हळूहळू त्याला ओळखलं, त्याचा बॅकग्राऊंड कळला, काय त्याची फॅमिली हिस्ट्री आहे हे कळलं. त्यानंतर जी काय रिस्पेक्ट वाढते ना त्याच्यासाठी, त्या मुलासाठी. आणि तो त्याला समजवला ना एकदा गेम की तो काय, म्हणजे जो प्राईजवाला टास्क होता तो, म्हणजे त्याच्यासमोर तर मी काही नाही केलंय. तो एकटा पुरून उरलाय त्या तिघा चौघांना, एकटा. आणि काय जरा फाडून घाललंय. घाबरले ते त्या दिवशी, घाबरले म्हणजे काय. मी आता बाहेर येऊन तो पार्ट बघितला, मला बघायचं होतं की सूरज काय खेळलाय. काय ती निकी घाबरली होती, तो अरबाज घाबरला होता. म्हणजे तो खरंच तो हिरो आहे तो मुलगा. आणि आय होप त्यानं खूप पुढपर्यंत जावं.
गेमचं मला माहीत नाही कोण जिंकेल काय, पण माझी फक्त एवढी इच्छा आहे, मी त्याला आताही सांगितलं होतं की या पुढचं त्याचं आयुष्य, त्याची लाईफ खूप खूप छान व्हावी, त्याचं लाईफ खूप छान व्हावं, त्याला कामं छान मिळावी, त्याला चांगली माणसं मिळावीत आयुष्यात आणि त्याने खूप आयुष्यात पुढे जावं अशी माझी इच्छा आहे. गेमच्या दरम्यान एक छोटीशी घटना घडली होती. फ्रेंच फ्राईजचा जो टास्क होता तिथे ते कपडे ओढण्यापर्यंत सगळं गेलेलं. काय वाटतं तुम्हाला या सगळ्या गोष्टी घरात होताना काय नेमक्या घरातल्या लोकांच्या भावना असतात? कारण हे बाहेरून बघताना फार विचित्र वाटतं. काही लोक आहेत म्हणजे खूप क्लिअर टीम ए टीम बी जे आहे, एक म्हणजे मी त्यांना एक विलन टीम एक हिरो टीम बोलते. कारण जेव्हा कपडे ओढले जात होते तिकडून वैभव, मला नंतर कळलं, मी बाहेर आल्यावर जेव्हा एपिसोड बघितला तेव्हा मला कळलं की तो बोलत होता कपडे फाटले तरी चालेल ओढ, आणि अंकिता त्याला ओरडला, तो बोलतो नाही नाही ती एकटी थोडी खेळते, मी पल्लीकडे सांगते. पण पल्लीकडे तर कोणी काय ओढत नव्हतं कोणाचं, सो तू कोणाला सांगतो की कपडे फाटले तरी चालते पण तू ओढ. म्हणजे ह्यावर कसं रिॲक्ट करावं मला कधी कधी हेच कळत नाही. बरं मी ते जॅकेट काढलं नाही बिकॉज आतमध्ये माझा ड्रेस होता. जर मी जॅकेट काढलं असतं त्या निकीने तो ड्रेस ओढायला विचार केला नसता. ती मुलगी तशी आहे, ती तो टास्क जिंकण्यासाठी खूप खालच्या पातळीवर जातात लोक, आणि मला ते करायचं नव्हतं आणि माझ्याकडे वेळही नव्हता. त्याने ती जॅकेट ओढून माझा गळा आवळला होता तिने, आणि मी जितकं फाईट बॅक करता आलं मला तितकं मी केलं आणि बऱ्यापैकी केलं असं मला वाटतं. आणि बरेच लोक आहेत जे म्हणजे आमची जी टीम आहे ते नाही हे खेचाखेची कपड्यांचं ओढणं वगैरे ह्या गोष्टींना ते नाही सपोर्ट करत, आणि ते दिसतंय प्रेक्षकांना, त्यामुळे ते तसा डिसिजन घेतील. कोण डिझर्विंग वाटतं की जे लास्ट 2 असतील किंवा त्यातला एक विनर असेल, असे नावं तुमच्यासमोर कुठले आहेत? अभिजित, हां, DP दादा, सूरज, ओके, अंकिता, हां, बरीच नावं घेतली मी ॲक्च्युली. हां. पॅडी दादा पण आहेत, पण हा मेन मला सूरज, अभिजित, DP दादा आणि अंकिता ह्याला वाटतात. थँक्यू सो मच. खूप मजा आली तुमच्याशी गप्पा मारून. थँक्यू. आणि यापुढेही आपण बिग बॉसबद्दलच्या या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. तुर्तास इथेच थांबूयात. पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.